5 मे रोजी राज्याची सीईटी होणारच असल्याची माहिती राज्याचे शिक्षण संचालक डॉक्टर प्रवीण शिंगारे यांनी दिली आहे। एमबीबीएस, डेंटल, आयुर्वेदिक, युनानी सर्वांची परीक्षा 5 तारखेलाच होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेसाठी राज्याची सीईटी द्यायची की केंद्रीय नीट द्यायची याबाबत सध्या राज्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत वैद्यकीय शिक्षणाचे संचालक आहेत डॉक्टर प्रवीण शिंगारे। सर, सध्या विद्यार्थ्यांमध्ये खूप गोंधळ आहे, त्यांना काय सांगाल? महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये, पालकांनी गोंधळून जाऊ नये आणि जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीमध्ये 1 तारखेला जी AIPMT होणार आहे त्याला जे मुलं बसलेले आहेत त्यांनी ती परीक्षा द्यावी। 5 मेला जी राज्य शासनाची सीईटी होणार आहे ती होणार आहे, ही पहिली गोष्ट, ती रद्द झालेली नाही आहे आणि त्या परीक्षेला सुद्धा विद्यार्थ्यांनी संपूर्ण तयारीनिशी बसावं। आता या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील करत आहोत, रिव्ह्यू करत आहोत, अपील नाही आहे रिव्ह्यू, आणि या रिव्ह्यूचं आज आमचं काम पूर्ण होईल। उद्या आम्ही लॉजिंग करणार आहोत सुप्रीम कोर्टामध्ये रजिस्ट्रीमध्ये आणि सोमवारी त्याचं हिअरिंग होईल। तर येत्या 5 मेला जी राज्याची सीईटी आहे त्याच्यावरच विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करायचं आहे आणि याबाबत जो नीट बाबतचा गोंधळ आहे त्याबाबत राज्य सरकार समर्थपणे सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडणार आहे। त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये असं आवाहन वैद्यकीय शिक्षण विभागाकडून करण्यात आलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव सह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।